याच्यात वन विभागाचीच चूक आहे. कोर्टात तुम्हालाच जायला पाहिजे होतं. ह्याच्यात पैसे कोणी घेतले, काय घेतले, कसे घेतले याच्याबद्दल मला काय माहीत नाही. पण वन विभागाने केलेल्या मस्तीमुळे दुर्लक्ष केलं त्यांनी या केसमध्ये आणि ठाण्याला 2800 कोटी रुपयाला खड्ड्यात टाकलं. अर्थात 2800 कोटी रुपये, 2200 कोटी, 3000 कोटी. आता महाराष्ट्राला काही वाटत नाही, महाराष्ट्राच्या जनतेलाही काही वाटत नाही. मी परत एकदा आठवण करून देतो की 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी बोफोर्सच्या खरेदीमध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला सांगितला आणि राजीव गांधींसारखा पंतप्रधान हा लोकसभेची निवडणूक हरले. भ्रष्टाचाराचा मुद्दा केला विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिसनी. 65 कोटी या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3 वर्षात कमीत कमी 20,000 कोटी रुपयाचे घोटाळे बाहेर आले. अगदी सुप्रीम कोर्टाने एक 3,000 कोटीचा घोटाळा पकडून दिला. आम्हाला आता त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमची टक्केवारी 56% वरती निघून गेली आहे. खुदा भला करे.